नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण किती संख्या? कोकण बघा, या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 7 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे? गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, गरमसूर डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? बघा, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। खंडाळा सह्याद्री पर्वत बघा या ठिकाणी उल्हास नदी या ठिकाणी उगम पावते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तापी व पांझरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, तापी व पांझरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, तापी व पांझरा या नद्यांचा संगम बघा मुदावड या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं? बघा, डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील। डिंबे बघा हे धरण घोट नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय? माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। शहाजी सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे? बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता बघा 1400 मेगावॅट या ठिकाणी यांची या ठिकाणी क्षमता आहे 1400 मेगावॅट। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा? महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा सन 1972 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतं? खडक हे बघा खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील खडक बघा हे मूलतः बघा या ठिकाणी खनिजांचं या ठिकाणी मिश्रण असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार या खालीलपैकी विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार हे खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये प्रामुख्याने असतात? विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार बघा चतुर्थ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्तरित म्हणजे बघा गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता कालखंड आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता स्तरित म्हणजे बघा गाळाचे बघा खडक यांचा कालखंड बघा गोंडावना कालखंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे सिकॉमची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी सिकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1966 या वर्षी सिकॉमची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग लाख उद्योग महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील लाख उद्योग हा भंडारा जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा NH48 बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यानचा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे? NH48 बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यानचा या ठिकाणी महामार्ग आहे? बघा मुंबई दिल्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। क्रमांक पुढचा बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान बघा पसरणी हा घाट लागतो। बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा सन 1853 साली धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या 3 इंजिनची नावे खालीलपैकी कोणती होती? बघा सन 1853 साली बघा धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या बघा 3 इंजिनची नावे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील साहिब सिंध सुलतान बघा या ठिकाणी धावलेल्या बघा पहिल्या रेल्वेच्या बघा 3 इंजिनची नावे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? बघा मुंबई विद्यापीठ यांची स्थापना पहा 18 जुलै सन 1957 मुंबई विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा कृत्रिम अवयव केंद्र हे वानवडी बघा पुणे या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा कोलाम बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कमी असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बीड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची बोडो बघा ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची भाषा आहे? बोडो बघा बोडो बघा ही कार्यालयीन भाषा बघा आसाम या राज्यासंबंधीच्या ठिकाणी भाषा आहे। प्रश्न क्रमांक पुढे पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण बघा पोंगल हा सण बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा पोंगल हा सण साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा भारतामध्ये सर्वात जास्त बघा साक्षरतेचं प्रमाण हे केरळ या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा गुजरात या राज्यामध्ये बघा नाल सरोवर या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार बघा मधुबनी बघा चित्रकला प्रकार हा बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत, तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. बघा आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा अचंबा या ठिकाणी आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा कमळचा बघा समानार्थी शब्द या ठिकाणी सरोज या ठिकाणी बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. क्रमांक पुढचा बघा शार्दूल हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? शार्दूल बघा सिंह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मार्गिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा मार्गिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? मार्गिक वाटसरू या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा विवेक या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा आब्रू या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा आब्रू या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बेआब्रू या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द राहील. बघा अमावस्या या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? अमावस्या बघा पौर्णिमा या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा तर त्यांना हजरजबाबी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा मूर्खातलाही मूर्ख म्हणजेच मूर्ख शिरोमणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे मनमोजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात? जिचे डोळे बघा हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत अशांना बघा मृगनयना. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा मनीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी मन बघा आंधळे दळते कुत्रे पीठ खाते मन आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 आहे कष्ट एक जण करणारा फायदा दुसराच घेणार. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अर्धचंद्र देणे तर याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.